नमस्कार. हा जन्म पुन्हा नाही. आयुष्य एक सुंदर संधी आहे, जगून घ्या. आज आपण पाहणार आहोत पुणे आंबेगाव पठार येथील शिवसृष्टी. 15 ऑगस्टपर्यंत 50 रुपये तिकीट आहे. प्रत्येकाने शिवसृष्टीला नक्की व्हिजिट करा. शिवसृष्टीमधील एक शोमधील छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. अतिशय अप्रतिम असा हा व्हिडिओ. ते आपल्या शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला नाही का? कसे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज हे जर खरोखर समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला लाखो नाही पण काही हजार वर्ष तरी भूतकाळात जावंच लागेल. याल माझ्या बरोबर? चला तर मग. मला पहिल्यांदा आठवतात ते या भरतभूमीला व्यापून उरलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण. हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणारे, वेद निर्माण करणारे, ज्ञान साधनेत अखंड बुडालेले तपस्वी ऋषीमुनी, बलाढ्य साम्राज्य निर्माण करणारे कित्येक शूरवीर कर्तबगार सम्राट, चंद्रगुप्त मौर्यापासून ते सम्राट अशोकापर्यंत, पुष्यमित्र शुंगापासून ते महाराजा विक्रमादित्यापर्यंत, गौतमी पुत्र सातकर्णीपासून ते शिलाहार भोजापर्यंत आणि राजराजेश्वर चोळापासून ते शंकरदेव यादव आणि विजयनगरच्या कृष्णदेवरायापर्यंत साऱ्यांनी समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे? स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगरे, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोटं घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगात खांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्टला मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवकलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर तुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला, पार दक्षिणेच्या देवगिरी, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली. काळ रात्र. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत. माहूर लक्ष्मी श्रावण तूच मारलीस, कश्यपूची आतडी तूच काढलीस. सागर बांधून या श्री करशील गंगेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. बया का बसली? हे चंड भंडासुर चंड
दंड दंड विश्वास भक्ती दुर्गे महाराष्ट्र धर्मरक्षिके दुर्गा भवानी दारुघर दारुघर भया दारुघर आणि तरी बळीने दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुकशी प्रकाशाची तिरीप अवतरली. शहाजी राजे भोसले प्रजेच्या 3 वाड्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकलं होतं. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला अपयश आलं. आम्ही कमी पडलो. आम्हाला स्वातंत्र्यानं हुलकावणी दिली. पण आमच्या राणी साहेब जिजाऊ त्या आमच्याही पेक्षा हट्टी. त्यांना ही गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती. कुठल्या करण्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची. इथे पहाराही महान ठोकून जातो. उखडून काढणारे ते अभद्र. सरकार कशापायी आहे? अहो सरकार राव इथं गाढवाचा नांगर फिरवून गेलाय. म्हणलं खबरदार परत इथं आला तर. आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होऊ दे. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता. ते पण आता ठकरांच्या वाड्यात कसा बसा तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा. कसा वाटला हा व्हिडिओ? आहे की नाही सुंदर? त्यामुळे प्रत्येकाने शिवसृष्टीला नक्की व्हिजिट करा. थँक्यू. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब. धन्यवाद. जय हिंद.